तर हाय गाईज, आज आपण आलो आपल्या जुन्या जिमला, तिथून मी सुरुवात केलेली वर्कआउट करायला. तर जिम तुम्ही बघू शकता. नॉर्मल सगळे आयर्नचे प्लेट्स आहेत. ओके, नॉर्मल जिम एक लॅटबोर्ड लावूनची मशीन आहे. ही आय गेस चेस्ट प्रेसला आहे, ती पण जाम वाईड आहे. ओके, एक के पोली आहे ट्रायसेप बायसेप करायला. के लेग एक्सटेन्शन आणि लाईंग हॅमस्ट्रिंग कर्ल्स आहे. इकडे पिचर कर्लसाठी आहे आणि इकडे बेंच आहे. हा बेंच ॲडजस्टेबल आहे. ओके, एवढंच आहे. जर जागा बघितली तर हे घर आत्ता झालं आहे. ओके, हा रस्ता आहे इथून, आणि माझं घर इथून साधारण 100-200 मीटरचं आहे. ओके, हे नॉर्मल एवढीच जिम आहे. आय गेस प्लेट्स पण ही 2.5ची आहे, ती 7.5, ती 10ची आहे. हेवीच आहेत तर मला पण वेट्स नाही माहीत मला, बट सुरुवात केलेली इथून. म्हणजे माझी एक्झाम जेव्हा झाली, 12वीची एक्झाम झाली, तेव्हा मी लगेच इकडे दुसऱ्या दिवशीच इकडून मी सुरुवात केली वर्कआउट करायला. त्यानंतर मी अलिबागला जिम जॉईन केलेली. तर आज आपण इथे आर्म्स ट्रेन करणार आहोत, बायसेप आणि ट्रायसेप. तर बघूया वेट्स कसे जात आहेत. हे वेट्स खूप हेवी आहेत पहिली गोष्ट. हा आणि वेट्स एवढेच आहेत. हा आय गेस लास्ट 10चा आहे, हा 7.5चा आहे की 5 नाही, हा 5चा आहे, हा 7.5चा आहे. तो एंड आहे. त्याच्या पण एंडला 2 डंबेल होते, त्यातले एक डंबेलचे सगळे 5-5च्या प्लेट काढून घेतल्यात. इथे 5 लिहिले, मला नाही माहिती कितीचे, पण यूज करतो. तुम्ही जिमचे मशीन बघू शकता. ही 90sची आहे, म्हणजे 90sला जे जिम असायचे ना, म्हणजे जिम आहेत ना, त्यातली आहे. 1970 नाही, मला पण नाही माहिती नक्की कधीची जिम आहे, बट प्लेट्स खूपच हेवी आहेत. हे एवढे जुने आहेत हे बघा. तुम्ही विचार करू शकता किती जुनी जिम आहे. बट या वर्कआउट घ्यायला इथे मजा यायची. म्हणजे जेव्हा सुरुवात केली ना, इथं वर्कआउट घ्यायला मजा येते, कारण प्लेटचा आवाज आहे ना खूप भारी येतो. पुलअप्स आपण तिथे मारतो. पुलअप्स मारला ती जागा, तो बाहेर लावला, तो पण भिंतीच्या आतमध्ये ताड गेले, त्याच्या आतमध्ये घुसवला. ओके, इकडे जॉईन केला वायरने, आणि तो पुलअपसाठी आहे. आणि इथे लेग रेजेस मारतो. नाईस. जिममध्ये फॅन पण नाही आहे, लाईट पण नाही. लाईट आहे म्हणजे हा बल्ब आहे तो पण चालू नाही. इकडे बटन्स आहेत पण चालू नाही. आय गेस इथे कनेक्ट करायचं आहे पॉवर बँक वगैरे समथिंग काहीतरी लाईटसाठी, पण कायच नाही. एक एक्स्ट्राची केबल पण आहे एक्स्ट्रासाठी तिकडे केबल पुलीला लावायला. बाकी फॅन वगैरे काहीच नाही. म्हणजे रात्री जर जिमला आलो तर फ्लॅशलाईट वापरायला लागते. ओके ओके, आवाज खूप घुमतोय तर साईडला घर आहे, आत्ताच झाले ते. ओके ओके, त्यांना पण त्रास नको. वॉर्मअप चालू करूया आणि पहिले ट्रायसेप मारू, त्यानंतर बायसेप मारू. लेट स्टार्ट. बघू. ट्रायसेप पोझिशन मारायला तिकडे ही रोप आहे, बघू शकताय. आपली जी रोप असते ती आहे. ही पण आहे की नवीन आहे, आधी जुनी होती ती, इथून थोडी झिजलेली. पण ही आहे आता आपल्याकडे. याने आपण ट्रायसेप मारणार होता. नाईस, 2-2 रुपये तिथे. तर इथे फी घेतली जात नाही, म्हणजे इथे काही चार्जेस घेतले जात नाही गावातल्या लोकांकडून. जर गावातले बाहेरच्या साईडला गावाचे काही काही जण येतात त्यांच्याकडून कधी 100-200 फी घेतली जाते महिन्याची. बाकी इथे काही फी वगैरे घेतली जात नाही. ओके, मला सांगायचं एवढं जायचं, तुम्हाला जिम स्टार्ट करायची असेल तर तुम्ही, म्हणजे वर्कआउट फिटनेस जर्नी आहे, प्रॉपर जिम नाही. मी फक्त फिटनेस जर्नी कुठून चालू करायचं तुम्ही कुठूनही चालू करू शकता. मी इथे वर्कआउट करण्याआधी मी घरी वर्कआउट करायचो, कारण घरच्या माझ्या जिमला जाऊ नको म्हणून मी 12वी झाल्यानंतर इथे स्टार्ट केली. त्यानंतर अलिबागला गेलेलो. जर तुम्हाला फिटनेस जर्नी स्टार्ट करायची असेल ते तुमच्यावर डिपेंड आहे, कुठूनही स्टार्ट करू शकता. नो एक्सक्युजेस. अजून एक गोष्ट, हा बेंच आहे ना, हा बेंच प्रेससाठी पण आहे आणि स्क्वॉट रॅक. म्हणजे हाच बार इथे ठेवून स्क्वॉट मारायचे आहेत. ती जागा दिसते तिथे उभं तो बार उचलायचा आहे. बाकी आवाज बघा फक्त. गावातल्या जिममध्ये तुम्हाला हे बघायला मिळेलच. कुठेही जा, कुठल्याही गावात जिमला जा, हे बघायला मिळेलच. एवढा घामा जातो ना अक्षरशः, खूप घामा जातो. बट वर्कआउट करायला मजा येते. एवढा घामामध्ये वर्कआउट करायला खरंच मजा येते. म्हणजे AC मध्ये वर्कआउट करण्यापेक्षा असा वर्कआउट करण्याची मजा आहे ना खरंच. दिसतच नाही आहे भाई. आता दिसेल. आता फक्त आपण ट्रायसेपच मारतेच.
लाईटनिंग मे बी आपल्या सुरुवातच केले, पंप यायला सुरुवात पण झाली. दोनच ऑप्शन आहेत, एक तर एकदम टॉपला आता एकदम बॉटमला. हे बघा, हे सगळे फोटो इथे वर्कआउट तेव्हाचेच आहेत. हा वाला ओके, मे बी दिसत असेल, दिसतंय का? हां दिसतंय. हा बघा, हा इथं वर्कआउट तेव्हाचा आहे. अजून असतील. हां हा काय अजून एक आहे. ह्या टाईमला माझं वेट लॉस केलं, म्हणजे मी वजन कमी केलेलं. माझं 60 पण होतं, 60 झालेलं. त्यावेळेसचे फोटोज आहेत. हा काय अजून एक आहे. हे तेव्हाचेच फोटो आहेत. एक 20 मार्च 2023 आहे ते. घेऊन लाईट खूपच येते. ओके, बायसेप मग आता ठीक आहे, नाईस पंप. हे आवाज नाही येतो ना थोडा. बायसेप आता एवढं कसं होतं की एल्बो नाही हल्ला पाहिजे. ओके, जर एल्बो जागेवर फक्त बाळ हल्लं, बाळ वर खाली स्लोली डाऊन. ओके, आणि एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, थांबा सेट होते. तर मी एक सेमिनार केलेला. ओके, तो केलियंकडून होता, तेही सांगतो. केलियंकडून होता, त्याही असं सांगितलेलं की बायसेपच्या ग्रोथसाठी 2 सेट पण खूप आहेत. आणि हे मी पण स्वतः यूज केले. म्हणजे बायसेप्सच्या एक्सरसाइज जेव्हा तुम्ही निवडताय तेव्हा 2 ते 3 एक्सरसाइज 2 सेट टील फेल्युअर. आणि फेल्युअर कशा माहिती आहे, असं नाही की तुम्ही तुम्हाला 15 kg तुम्हाला बायसेप करायला तर तुम्ही ती वेट घेताय 15 kg. ओके, आणि तुम्ही जर 10 किलोनी स्लो एप्स मारताय तर त्याचा काहीच उपयोग नाही. बट तेच जर तुम्ही 15 किलो घेऊन वेट तुम्हाला स्लो मारायला लागते. म्हणजे जर वेटमुळे तुम्ही स्लो एप्स मारत असाल ना, ते तुम्हाला गेन्स किंवा तुमचे मसल्स जास्त फटिक नाही किंवा जास्त काय बोलतात, शब्द विसरला त्याला, हो जाऊ दे, शब्द विसरलो मी. बट काय शब्द होता तो, हां आता आठवला. जर तुम्ही वेटमुळे स्लो एप्स मारत असाल तेव्हा तुमचा मसल ब्रेकडाऊन चांगला होणार आहे. ओके, जर वेट तुम्हाला स्लो एप्स मारायला होत आहे सो परफेक्ट. बट तुम्ही जर स्लो एप्स मारत असाल तर नो इश्यू. हे बायसेपबद्दल सांगते, बाकी मसलचं नाही बघायला. बट बायसेप तर त्याही सांगितलं आणि मी ट्राय केलं. पहिली गोष्ट, पहिले मी ट्राय केलं, देन तुम्हाला सांगितले. असं नाही की त्यांनी कोण ऐकलं डायरेक्ट तुम्हाला सांगितलं, असं नाही केलं. पहिले मी ट्राय केले, बट जेन्युअनली फरक जाणवतो. तुम्हाला दाखवू एक गोष्ट, थांबा 2 मिनिटं थांबा. हा सगळ्यात लाईटेस्ट डंबेल जो आपण बोलतो इथला. ओके, इथून सुरुवात केलेली. शोल्डर प्रेस वापरायचो, बायसेपला माझं वापरायचो, सगळ्यात हात वापरायचो. 1.25 kg दिसणार नाही आय गेस, बट 1.25 kg एक प्लेट म्हणजे साधारण 2.5 किलोचा आहे. हा 2.5 किलोचा आहे, तो 2.5 किलोचा आहे. 2 डंबेल, एक 5 kg, एक 7.5, एक 10, असं काही ते पेयर्स आहेत. म्हणजे विचार का, इथून सुरुवात केलेली आणि आता खूप लांब आलं आहे. अजून खूप लांब जायचं आहे. ही नक्कीच जाणार. जस्ट कीप सपोर्टिंग, आपण पण पुढे जाणार नक्कीच जाणार. हां अजून एक गोष्ट, क्लिप्स. इथे एक क्लिप आहे, तुम्हाला दिसत असेल. ओके, क्लिप्स नट आहे हा. ओके, ही क्लिप आहे बार्सची, जास्त कोण यूज करत नाही, बट या क्लिप आहेत. या अशा क्लिप्स होत्या 90s मध्ये लोखंडाची होती. ओके, आता आपण करणार फ्युचर कर्ल्स. ये फ्युचर कर्लची मशीन नाईस स्ट्रॉंग. ओके,
ते चुकीचं पकडलं. हा आहे इन्सेड बाय इथला छोटूसं नाईस स्पेशल. ओके, आता इथलं सगळ्यात वेगळं शेवट तेव्हा उचलता नसतात मीन्स मग होतं बायसेप. ओके नाईस नाईस. बाहेर आहे मला खूप छोटंच आहे बट असेल ना 10:30 साडेबारा 15 असेल. ही लास्ट एक्सरसाइज आहे. त्यानंतर आपण ब्लॉग येऊनच घेऊ, थोडी पोजिंग वगैरे करू, एंड करून टाकू. तर ही होती आपली छोटीशी जिम टूर. छोटीशी जिम आहे पण वर्कआउट करायला खूप मजा येते. मी इथे जेव्हा मी अलिबागला वर्कआउट करत नाही तेव्हा मी नक्कीच इथेच येतो वर्कआउट करायला. आणि बाकीचे जे गावातले आहेत ते संध्याकाळी येतात, त्यांचं सगळं काम वगैरे सगळं संध्याकाळी येतात. ह्या टाईमला कोणच येत नाही. पहिली गोष्ट 11 वाजता कोण येतं जिमला, हा प्रश्न मला नक्की विचारतात. आता मी येत होतो तेव्हा पण मला विचारतात की 11 वाजता कोण जिमला जातं. म्हणजे मी 10ला आलेलो काय ते समथिंग, कारण हे ऑड टाईम आहे. या टाईमला जास्त कोण जिमला जात नाही, बट मी ह्याच टाईमला जातो नेहमी. तर गाईज इथे आपला ब्लॉग एंड झालेला आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. आता हा होता आपला पहिला जिम जी तुम्ही सुरुवात केलेली वर्कआउट करायला, फिटनेस जर्नी स्टार्टिंग इथून केलेली. आता सेकंड टाइम आपण जाऊ जिथे मी अलिबागला गेल्यावर जिम जॉईन केली. कुठली जिम जॉईन केली तिथे जाऊ आपण. त्यानंतर मी रामागडला गेलो, ती माहितीच आहे तुम्हाला. त्याच्या आधी कुठल्या जिमला जायचो ते आपण बघू, नक्कीच बघू. तोपर्यंत स्टे ट्यून, कीप सपोर्टिंग. थँक्यू.